नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या सर्वेक्षणात सेविकांचा नकार, मानधन रखडले आणि जिल्ह्यात 1227 बहिणींकडे चारचाकी। बघा, एकूणच या अपडेटबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजना संदर्भात ही लेटेस्ट अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या सर्वेक्षणास सेविकांचा नकार, मानधन रखडले, जिल्ह्यात 1227 बहिणींकडे चारचाकी। बघा, अपडेट काय आहे। नागपूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे मानधन देता देता सरकारचे नाकी नऊ आले। त्यांनी सर्वेक्षण करून अनेकांचे मानधन बंद करण्याचा निर्णय घेतला। मात्र सर्वेक्षण करणाऱ्या या अंगणवाडी सेविकांचेही मानधन रखडल्याने त्यांनी यास नकार दिला आहे। यामुळे सरकार कैचीत सापडले आहे। बघा, जिल्ह्यात एकूणच नागपूर जिल्ह्यासाठी अपडेट आकडेवारी आहे। जिल्ह्यामध्ये 1229 वर बहिणींकडे चारचाकी वाहन असल्याचे सांगण्यात येते। या लाडक्या लखपती बहिणींची प्रशासनाकडून चौकशी देखील करण्यात येणार आहे। हा जो सर्वे आहे, हा सर्वे अंगणवाडी सेविका करणार आहेत। परंतु सेविकांचे लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यासाठी शासनाने निश्चित केलेला जो प्रोत्साहन भत्ता आहे, जो मानधन आहे, तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही। महिला व बालकल्याण विभागाचे सचिव यांनी 3 फेब्रुवारीला अधिकृतपणे पडताळणीच्या सूचना या ठिकाणी दिल्या। जिल्ह्यातील काटोल तालुक्यात तब्बल 1221 नरखेडमध्ये 5 आणि कळमेश्वर, सावनेर व नागपूरमध्ये प्रत्येकी एक अशा 1229 लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने असल्याचे समोर आले। या बहिणींच्या घरी जाऊन आता पडताळणी केली जाणार आहे आणि ही पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। परंतु जेव्हा शासनाने ही योजना अंमलात आणली तेव्हा या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी देण्यात येणार होते। योजना सुरू होऊन त्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापनही झाले। मात्र या योजनेचे अर्ज हे बहिणींकडून भरून घेणाऱ्या या सेविकांना शासनाने अर्ज भरण्यासाठी देण्यात येणारे मानधन न दिल्याने सेविकांमध्ये नाराजीचा सूर आहे। बघा, जिल्हा कार्यालयात मानधन असल्याची चर्चा। जिल्हा महिला बालविकास कार्यालयाकडे सेविकांच्या प्रोत्साहन भत्ता मानधनासाठीचा निधी हे शासनाकडून प्राप्त झाला असून तो सेविकेंना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे हा प्रोत्साहनपर भत्ता सेविकांना प्राप्त होताच हे सर्वेक्षणाचे काम सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या सर्वेक्षणास सेविकांचा कशा पद्धतीने नकार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।